न्याय व अधिकारिता राज्यमंत्री भारत सरकार यांच्या वाढदिवसानिमित्त भव्य टेनिस बॉल क्रिकेट स्पर्धा. ऐका ना सर, भव्य फुलफिश टेनिस बॉल क्रिकेटचा महारण संग्राम जो आपण पाहतो मैदानाच्या आतमध्ये रंगताना आपल्याला पाहायला मिळणार आहे. संघर्ष नायक चषक ही मानाची आणि सन्मानाची असणारी क्रिकेटची स्पर्धा. षटक क्रमांक पहिले घेऊन गोलंदाजीच्या मार्कवरती गोलंदाज तयार होत आहेत. आघाडीचे फलंदाज 3 धाव्यांची पेनल्टी या ठिकाणी फिल्डिंग करणाऱ्या संघाला असणार याची नोंद घ्या. वेळेवरती आपली टीम रिपोर्टिंग आहे त्यामुळे आयोजक कमिटीकडून सूचना येत आहेत. आपल्याला 3 धाव्यांची पेनल्टी आहे सर. काल देखील एका संघाला पेनल्टी निश्चितच दिलेली आहे. रिपोर्टिंग टाइम हा सकाळी 10चा आहे सर. हॅलो चेक, हॅलो चेक, हॅलो चेक. हा का तरी पण थोडा बघा बरं. हॅलो चेक थोडा वाढवा बरं. किती वाजे ठेवला आवाज? आता आवाज फुल आहे का? हॅलो चेक, हॅलो चेक. संघर्ष नायक चषक 2024 प्रथम क्रमांक तब्बल 1 लाख रुपये. स्पर्धेचे मुख्य आयोजक खऱ्या अर्थानं आपण पाहतोय कमलशील आनंद मस्के, अध्यक्ष रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया आठवले लोणावळा शहर. त्याचप्रमाणे अध्यक्ष सम्य क्रांती फाउंडेशन यांच्या माध्यमातून आपण पाहतोय केले गेलेलं बहारदार आयोजन नियोजन आपल्याला पाहायला मिळते. संघर्ष नायक चषक 2024 ही स्पर्धा मैदानाच्या आतमध्ये रंगताना आपल्याला पाहायला मिळणार आहे. या स्पर्धेचा दिवस क्रमांक 3 आणि 3 दिवसांमध्ये मैदानाच्या आतमध्ये मावळ तालुका टेनिस क्रीडा असोसिएशनची 2 दादा संघ आपण पाहतो मैदानाच्या आतमध्ये सामना इच्छित स्वरूपामध्ये लढताना पाहायला मिळतील. एका बाजूनं बाजी 11 तर दुसऱ्या बाजूने आपण पाहतो मैदानाच्या आतमध्ये आयन 11. हे 2 तगडे ताकदवर संघ पहिल्या सामन्यामध्ये मैदानाच्या आतमध्ये भिडतात. षटक क्रमांक पहिले घेऊन मैदानाच्या आतमध्ये गोलंदाजीच्या मार्कवरती शब्बीर तयार होत आहेत. आघाडीचे फलंदाज मैदानाच्या आतमध्ये निलेश ढगे आणि मुन्ना पिंपळे ही जोडी मैदानाच्या आतमध्ये सज्ज होताना पाहायला मिळते. 6 षटकांचा सामना. विनंती आहे आघाडीचे फलंदाज आपण पाहतोय मैदानाच्या आतमध्ये सज्ज होताना पाहायला मिळत आहेत. आलेल्या सर्व संघांचं सर्व क्रिकेट प्रेमींचं पुनश्च एकदा संघर्ष नायक चषकच्या वतीनं मनपूर्वक हार्दिक स्वागत आहे. अध्यक्ष रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया आठवले लोणावळा शहर, अध्यक्ष सम्य क्रांती फाउंडेशन यांच्या माध्यमातून आपण पाहतोय केले गेलेलं एक बहारदार आयोजन नियोजन. संघर्ष नायक चषक रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया आठवले लोणावळा शहर, सम्य क्रांती फाउंडेशन लोणावळा आयोजित माननीय रामदासजी आठवले साहेब, अध्यक्ष केंद्रीय सामाजिक न्याय अधिकारिता राज्यमंत्री भारत सरकार यांच्या वाढदिवसानिमित्त आपण पाहतोय भव्य टेनिस बॉल क्रिकेटचा महारण संग्राम जो मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळतोय. या स्पर्धेचा दिवस क्रमांक 3 आणि या 3 दिवसातील पहिला सामना मैदानाच्या आतमध्ये रंगतोय. 6 षटकांची लढत, 6 षटकांचा सामना. मावळ असोसिएशन कडून या ठिकाणी देखील आपण पाहतोय सूचना येत आहेत. संघाला 3 धाव्यांची पेनल्टी असेल. फिल्डिंग टीम विनंती आहे सहकार्य करा. काल देखील एका संघाला लेट रिपोर्टिंग मुळे पेनल्टी दिलेली आहे त्यामुळे विनंती आहे या संपूर्ण नियम आणि अटींचं पालन करत ही स्पर्धा तुम्हाला खेळणं गरजेचं आहे याची नोंद घ्या. हॅलो चेक.
चला विनंती आहे, सामना सुरू करून घ्यायचा आहे. आघाडीचे फलंदाज मैदानाच्या आतमध्ये तयार होत आहेत. स्ट्रायकर एंडला मावळ रन मशीन निलेश ढगे, दुसऱ्या बाजूने मुन्ना पिंपळे ही जोडी मैदानाच्या आतमध्ये दाखल झाली. षटक क्रमांक पहिले घेऊन शब्बीर मैदानाच्या आतमध्ये. पंचांचा इशारा, लेट्स प्ले डावाला सुरुवात. पहिला चेंडू घेऊन गोलंदाज तयार. पॉवर प्लेची पहिली 2 षटक, 2 क्षेत्ररक्षक 30 सर्कलच्या बाहेर आपल्याला मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळत आहेत. डीप मिड विकेट आणि कव्हर पॉइंटला 2 फिल्डर बाहेर आहेत. 30 सर्कलच्या पहिला बॉल. पहिला चेंडू पुढे सरसावत निलेश ढगेच्या बॅटमधून हवाई सफर. चेंडू जाऊन पोहोचतोय सीमारेषा पार. पहिल्या चेंडूवरती दणदणीत षटकार, 6 धावा. अटेम्प्ट दुसऱ्या चेंडूवरती मैदानाच्या आतमध्ये सरळ बॅटनं पहिल्या चेंडूवरती पहिला जो प्रहार केला त्याच्यावरती निश्चितच षटकार आलाय, परंतु दुसऱ्या चेंडूवरती रिव्हर्स अटेम्प्ट इथे मात्र फसला जाणार आहे. षटक क्रमांक पहिलं शब्बीर यांच्या हातामध्ये चेंडू आपण पाहतोय. या संघाचे प्रमुख गोलंदाज आपण पाहतोय. आनंद चव्हाण यांच्या नेतृत्वाखाली खरं तर खेळणारा हा संघ आपण पाहतोय मैदानाच्या आतमध्ये. आयन 11 दुसऱ्या बाजूनं निलेश ढगे अँड कंपनी. त्यावेळेचा चेंडू कट केलाय, गॅप भरपूर मोठा आहे. क्षेत्ररक्षक डीप मधून कव्हर पॉइंट मधून बॅकवर्ड पॉइंटला धावतोय. आउटफील्ड थोडीशी स्लो जरूर पाहायला मिळेल. सकाळच्या क्षेत्रामध्ये थोडंसं ड्यू देखील मैदानावरती ग्रासवरती पाहायला मिळते. मैदानाच्या आतमध्ये 2 धावा या चेंडूवरती मिळतील. एक ताकदवर जोडी मैदानाच्या आतमध्ये सातत्यानं म्हणून या जोडीकडे पाहिलं जातं. तो निलेश ढगे आणि मुन्ना पिंपळे ही जोडी आपण पाहतोय मैदानाच्या आतमध्ये आहेत. धर्मवीर भाजे 11 या संघाकडून आपण पाहतोय. आघाडीचे फलंदाज मैदानाच्या आतमध्ये निश्चितच पहिल्या चेंडूवरती निलेश ढगेच्या बॅटमधून षटकार आलाय. पुढचा चेंडू घेऊन गोलंदाज शब्बीर तयार. पुन्हा एकदा उजव्या हाताने ओव्हर द विकेट. हा चेंडू ऑन साइडला मैदानाच्या आतमध्ये खेळून काढला. क्षेत्ररक्षक पुन्हा एकदा बराचसा दूरवरती डीप मिड विकेटला चेंडू कव्हर करेल आणि दरम्यानच्या काळामध्ये 2 धावा या चेंडूवरती पळून पूर्ण केल्या जातील. या 2 धाव्यांच्या मदतीने संघाचा दफलक पुढे जाऊन पोहोचतोय. स्कोर कार्डवरती आपण पेनल्टीच्या एकूण दफलकावरती आहेत. त्यानंतर 2 दुहेरी धावा अशा एकूण 13 धावा मैदानाच्या आतमध्ये स्कोर कार्डवरती पाहायला मिळत आहेत. पहिला सामना मैदानाच्या आतमध्ये पाहतोय सकाळच्या सत्रामध्ये. या वेळेचा चेंडू मैदानाच्या आतमध्ये डाव्या एसटीच्या जवळपास टाकलेला हा चेंडू इथे डॉट बॉलचा इशारा आपण पाहतोय मैदानाच्या आतमध्ये येताना जो पाहायला मिळेल. मुख्य पंचांच्या भूमिकेमध्ये खऱ्या अर्थानं आपण पाहतोय. संपूर्ण महाराष्ट्रभरामध्ये खऱ्या अर्थानं गाजत असलेले नाव अचूक पंचांची भूमिका सातत्यानं करणारे अमर साठे सर आहेत. स्क्वेअर लेग पंचांच्या भूमिकेमध्ये सलमान शेख सर. 2 या पंचांची जोडी आपण पाहतोय. कधी या स्पर्धेमध्ये आपण पाहतोय या पंच कमिटी देखील खरं तर आभार व्यक्त केले जातील. दरम्यान अखू टप्प्याचा बॉल होता. ऑन साइडला फटका खेळून काढलाय. क्षेत्ररक्षक डीप मधून इथे काऊ कॉर्नर पर्यंत चेंडू पर्यंत पोहोचेल. मैदानाच्या मध्ये फेकेल तोपर्यंत पुन्हा एकदा 2 धावा चेंडूवरती मिळत आहेत. षटक क्रमांक 1 मध्ये आपण पाहतोय मैदानाच्या मध्ये चेंडूवरती 2 धावा आल्या. षटक क्रमांक पहिलं संपलंय. पेनल्टीच्या 3 धावा ऍड करून धावफलकावरती 15 धावा बिना गड्याच्या मोबदल्यामध्ये आहेत. धर्मवीर 11 भाजे या संघाने आपण पाहतो मैदानाच्या आतमध्ये षटक क्रमांक पहिला आपल्या नावावरती केले. एकही फलंदाज बाद झालेला नाही. धावफलकावरती तब्बल 15 धावा बिना गड्याच्या मोबदल्यामध्ये स्कोर कार्डवरती आहेत. षटक क्रमांक दुसरं घेऊन नवीन गोलंदाजच्या मार्कवरती येताना पाहायला मिळतील. मैदानाच्या आतमध्ये सेकंड एंड कडनं मैदानाच्या आतमध्ये गोलंदाजी होताना जे या ठिकाणी पाहायला मिळणार आहे. षटक क्रमांक पहिले मुख्य कॉमेंट्री बॉक्स एंड कडून आपण पाहिलं. शब्बीर यांनी हाताळलं. अनाउंस कर देना पेनल्टी के साथ मावळ भूषण या पुरस्कारानं खऱ्या अर्थानं सन्मानित केले गेलेले आनंद चव्हाण मैदानाच्या आतमध्ये षटक क्रमांक 2 मध्ये पहिला चेंडू मुन्नासाठी स्लोवर होता. ऑन साइडला ताकदवर तडाखा जरूर होता, परंतु फिल्डर त्या ठिकाणी डीप मध्ये तैनात आहेत. ज्या प्रकारची गोलंदाजी आहे त्या प्रकारचं क्षेत्ररक्षण सजलं गेलंय. मैदानाच्या आतमध्ये एक सिंगल या चेंडूवरती येणार आहे. षटक क्रमांक आपण पाहतोय दुसऱ्या क्रमांकाचा मार्गस्थ असताना पहिल्या चेंडूवरती आलेली एक सिंगल. रफलकावरती 16 धावा मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतात. आनंद चव्हाण यांच्या हातामध्ये चेंडू मैदानाच्या आतमध्ये
जो आपल्याला जरूर पाहायला मिळणार आहे. संघर्ष नायक चषक प्रथम क्रमांक तब्बल 1,00,000 रुपये मानाचं करंडक. द्वितीय क्रमांक आपण पाहतो 50,000 रुपये मानाचं करंडक. तिसऱ्या क्रमांकासाठी 30,000 रुपयांचं रोख बक्षीस आणि मानाचं करंडक. तर चौथ्या क्रमांकासाठी 25,000 रुपये आणि मानाचं करंडक आहे. मॅन ऑफ द सिरीजसाठी आकर्षक LED TV आणि आकर्षक ट्रॉफी खऱ्या दिली जाणार आहे. YouTube लाईव्हच्या माध्यमातून आपण पाहतो या स्पर्धेचं लाईव्ह थेट प्रक्षेपण देखील होताना पाहायला मिळते. यावेळेचा चेंडू पुन्हा एकदा एक जबरदस्त फटका. चेंडू परफेक्ट मिडल. वाघाची दहाड फोडला पहाड. चेंडू फरार सीमा पार षटकार. मैदानाच्या आतमध्ये स्कोर कार्डवरती पाहायला मिळत आहेत. निलेश ढगे मैदानाच्या आतमध्ये धुवाधार फटकेबाजी करतायत. मुन्ना पिंपळे केवळ एक चेंडू खेळलाय. त्यानं एक धाव आपल्या संघासाठी बनवलेला आहे. यावेळेचा चेंडू स्लोवर होता. टप्पा पडल्यानंतर आपण पाहतो लेग कटर स्वरूपाचा चेंडू आहे. बाहेरील बाजूचा वळण घेणारा हा चेंडू मैदानाच्या आतमध्ये डॉट बॉल निर्धाव चेंडू पाहायला मिळतोय. पहिल्या षटकामध्ये धुवाधार बॅटिंग खरं तर पाहायला मिळाली. षटक क्रमांक 2 मध्ये देखील निलेश ढगेचं आक्रमण सुरू आहे, परंतु तो स्लोवर चेंडूवरती मैदानामध्ये बीट होतोय. आनंद चव्हाणची फिरकीची जादू मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळते. षटक क्रमांक 2 निश्चितच एक सिंगल मुन्ना न घेतले. त्यानंतर निलेशच्या बॅटमधून षटकार दूर आलाय, परंतु त्यानंतर लागोपाठचे 2 डॉट बॉल. मैदानाच्या आतमध्ये यावेळेचा चेंडू देखील पाहतोय. मैदानाच्या आतमध्ये टप्पा पडल्यानंतर बाहेरील बाजूस वळण घेणारा होता, परंतु इथे पॉवर प्लेचा पुरेपूर फायदा घेतलाय. स्लोवर वन चेंडूला रीड कडून फेकून दिले सीमा पार. या षटकातील दुसरा बिग हिट. चौकार 4 धावा. मैदानाच्या आतमध्ये 26 धावा ज्या धावफलकावरती आहेत आणि यामध्ये वैयक्तिक 22 धावा ह्या निलेश ढगेच्या बॅटमधून आलेल्या आहेत. आयन 11 हा संघ देखील तगडा ताकदवर संघ आहे. या संघामध्ये देखील खऱ्या अर्थानं अष्टपैलू खेळाडूंचा भरण आहे. बेस्ट वर्सेस बेस्ट हा मुकाबला मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळतोय. पहिले 2 षटक पॉवर प्लेची संपल्यानंतर मैदानाच्या आतमध्ये पाहतोय षटक क्रमांक 3 साठी नवीन गोलंदाज पाहिजे. कुठला गोलंदाजावरती विश्वास मैदानाच्या आतमध्ये दाखवला जाईल. षटक क्रमांक 3 साठी गोलंदाज तयार होताना मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळणार आहे. बॉलिंग ट्रॅकवरती नवीन गोलंदाज मैदानाच्या आतमध्ये तयार होत आहेत. नवीन गोलंदाज समद मैदानाच्या आतमध्ये तयार होताना पाहायला मिळत आहेत. गोलंदाज तयार पण आहे मैदानाच्या आतमध्ये. यावेळेचा चेंडू आउटसाइड देवा होता. मुन्नाच्या बॅटमधून इथे मात्र ताकदवर स्ट्रोक. चेंडू सुसाट वाऱ्याच्या वेगानं फरार सीमा पार. येतोय ब्रँडेड चौकार 4 धावा. षटक क्रमांक 3 मैदानामध्ये समद गोलंदाजाच्या मार्कवर दाखल झालेत. पहिल्या चेंडूवरती स्वागत मुन्नाने केले चौकारानं. यावेळेस रिव्हर्स अटेम्प्ट. रिव्हर्स सक्सेसफुल. बॅक टू बॅक लागोपाठचा दुसरा चौकार. दोन चौकार आलेत. संघाचा धावफलक झटपट वेगानं पुढे सरसावले. तब्बल 34 धावा धावफलकावरती. यावेळेचा चेंडू शफल होऊन क्रिकेटचा क्लास आणि सौंदर्य दाखवणारा एक दिमागदार शानदार रुबाबदार मुन्ना पिंपळेचा षटकार 6 धावा. षटकार मैदानाच्या आतमध्ये आलाय. पहिल्या 2 चेंडूवरती 2 चौकार आणि त्यानंतर मुन्ना पिंपळेची ताकद, मुन्ना पिंपळेचा क्लास पाहायला मिळालाय. षटकार मुन्नाच्या बॅटमधून आलाय. 40 धावा फलकावरती आहेत. यावेळेचा चेंडू स्लोवर वन
जरूर फटका गॅप मध्ये खेळला, परंतु डीपला फिल्डर आपण पाहतोय तैनात आहेत मैदानाच्या आतमध्ये. एक सिंगल धाव या चेंडूवरती मिळेल. या सिंगलच्या बरोबरच संघाचा धावफलक पुढे जाईल. मैदानाच्या आतमध्ये 41 धावा. षटक क्रमांक 3 मार्गस्थ असताना पहिल्या 2 षटकांमध्ये 13च्या सरासरीनं खर्च धावफलक सुरू होतो, परंतु षटक क्रमांक 3 मध्ये पहिल्या 2 चेंडूवरती 2 चौकार, त्यानंतर एक षटकार आणि एक सिंगल धाव ते देखील मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळालेलं आहे. जबरदस्त बॅटिंग दोन्ही आघाडीचे फलंदाज मैदानामध्ये करतायत. इनसाइड आउट, डीप एक्सा कव्हरच्या डोक्यावरून चेंडू आपण पाहतोय डीप मध्ये पोहोचलाय. तिथे क्षेत्ररक्षक तैनात आहेत. अनिकेत मोरे आपण पाहतोय चेंडूला कव्हर करेल, चेंडू फेकेल, तोपर्यंत रनआउटचा चान्स देखील होता, परंतु मैदानाच्या आतमध्ये तब्बल या चेंडूवरती 3 धावा या चेंडूवरती मिळतील आणि या 3 धाव्यांच्या बरोबर संघाचा धावफलक पुढे जाईल. 44 धावा धावफलकावरती मैदानाच्या आतमध्ये आहेत. पहिला सामना मैदानाच्या आतमध्ये सकाळच्या सत्रामध्ये. इथे रिव्हर्स अटेम्प्ट, टप्पा पडल्यानंतर कमी प्रमाणात उसळी घेणारा चेंडू, विकेट किपर कडून चेंडू सुटलाय. लॉंग स्टॉप मध्ये चेंडू ट्रॅव्हल झालाय. 2 क्षेत्ररक्षक धावतायत. झुंज लागले, शर्यत लागले. पुन्हा एकदा इथे धावबाची संधी. नॉन स्ट्रायकर एंडला डायरेक्ट हिटची गरज. हो अतिरिक्त अवांतर धावा मैदानाच्या आतमध्ये. या चेंडूवरती मात्र धावेंसाठी मोठी धावा आहे आणि या चेंडूवरती तब्बल एकूण धावा 4 धावा या चेंडूवरती धावून पूर्ण केले जात आहेत. मैदानाच्या आतमध्ये या 4 धावेंच्या मदतीने संघाचा धावफलक पुढे जाते. स्कोर कार्ड वरती 48 धावा धावफलकावरती पाहायला मिळत आहेत. तब्बल 22 धावा षटक क्रमांक 3 मध्ये कुठून काढल्यात. शेवटच्या बॉलवरती फेकी अस्ताव्यस्त पाहायला मिळाली. रनआउट साठी प्रयत्न केले गेले, परंतु ते प्रयत्न फसल्यानंतर मैदानामध्ये अतिरिक्त धावा मिळाल्यात. षटक क्रमांक आपण पाहतोय संपले गेले. 3ऱ्या क्रमांकाचं 3 षटकांच्या अखेरीस 18 चेंडूंच्या अखेरीस धावफलकावरती 48 धावा बिना गड्याच्या मोबदल्यामध्ये आहेत. एकही फलंदाज बाद झालेला नाहीये. तब्बल 48 धावा कुठून काढल्या. षटक क्रमांक 3 मध्ये 22 धावा पाहायला मिळाल्यात. षटक क्रमांक 4 घेऊन पुन्हा एकदा शब्बीर तयार होताना पाहायला मिळतात. षटक क्रमांक पहिलं शब्बीर यांनी मुख्य कॉमेंट्री बॉक्स एंड कडे हाताळलं. आता मात्र सेकंड एंड कडनं गोलंदाजीच्या मार्कवरती शब्बीर तयार होताना पाहायला मिळतील. स्ट्रायकर एंडला निलेश ढगे मैदानाच्या आतमध्ये. नॉन स्ट्रायकर एंडला मुन्ना पिंपळे. या जोडीनं खरे तर पहिल्या 18 चेंडूवरती एक मोठं धावफलक उभं जरूर केले, परंतु अजून देखील 18 चेंडूंचा खेळ शिल्लक आहे. या 18 चेंडूवरती गोलंदाजांना कमबॅक आपल्या संघासाठी करावं लागेल. कमबॅक करतील की फलंदाज आपला अटॅक सुरू ठेवतील ते देखील पाहणं तितकंच गरजेचं आहे. पहिला चेंडू फुलर लेनचा होता. ऑन साइडला चेंडू फ्लिक केला डीप लॉंग लेग मध्ये. चेंडू सुसाट वाऱ्याच्या वेगाने ट्रॅव्हल होईल सीमा पार. या चेंडूवरती आला खणखणी चौकार. 4 धावा. बावन्न धावा सांघिक अर्धशतक या ठिकाणी पूर्ण झाले. अजून देखील मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय आघाडीचे फलंदाज कार्यरत आहेत. एक दर्जेदार बॅटिंग दोन्ही फलंदाजाच्या माध्यमातून होते. त्यावेळेचा चेंडू पुढेसर सवय खेळण्याचा प्रयत्न. चेंडू बॅटवरती प्रॉपर मिडल होत नाही. रनआउटचा चान्स होता, परंतु मुन्ना चप्पल गतीने मैदानाच्या आतमध्ये आपली धाव पूर्ण करताना पाहायला मिळालाय. दरम्यानच्या काळामध्ये एक सिंगल येईल आणि एका सिंगलनं फलक पुढे जाईल. 53 धावा, लॉस ऑफ 0 विकेट. एकही फलंदाज मैदानाच्या आतमध्ये बाद झालेला नाहीये. दोन्ही फलंदाज भन्नाट फॉर्म मध्ये खरं तर अलीकडच्या काळामध्ये पाहायला मिळत आहेत. सातत्यानं धर्मवीर 11 भाजे या संघाकडून आपल्या संघाला विजयाच्या दिशेने आगेकूच करणारे बॅटिंग हे दोन्ही फलंदाज करत असतात. त्याच ताकदीनं ते दोघं मैदानाच्या आतमध्ये उतरलेत. टॉस जिंकला, मैदानाच्या आतमध्ये निर्णय घेतला प्रथमतः बॅटिंगचा. यावेळेस मुन्ना शपलून खेळण्याचा प्रयत्न. मैदानाच्या आतमध्ये रनआउटचा चान्स जरूर आहे. संतोष आपण पाहतोय फिल्डर त्या ठिकाणी चेंडूला कव्हर करतील. दरम्यानच्या काळामध्ये एक सिंगल धाव मैदानाच्या आतमध्ये जी पळून पूर्ण केली जाईल. एका धावेच्या बरोबरच संघाचा धावफलक पुढे जातोय. 54 धावा मैदानाच्या आतमध्ये स्कोर कार्डवरती पाहायला मिळत आहेत. युट्यूब लाईव्हच्या माध्यमातून देखील आपण पाहतोय बराचसा क्रीडा रसिक स्पर्धेचा आनंद घेत आहेत. लाईव्हच्या माध्यमातून जोडलेल्या तमाम क्रीडा रसिकांचं मनपूर्वक हार्दिक स्वागत आहे. गोलंदाज तयार पुन्हा एकदा शब्बीर. यावेळेचा चेंडू सरळ बॅटने खेळण्याचा प्रयत्न जरूर आहे, परंतु तितकाच चेंडू बॅटवरती मिडल होत नाहीये.
फॉलो थ्रू मध्ये चांगला स्टॉप पाहायला मिळेल. डॉट चेंडू कुठल्याही प्रकारचे धावे चेंडूवरती नसणार आहे. आयन इलेव्हन वर्सेस धर्मवीर 11 भाजे हा संघ पहिल्या सामन्यामध्ये मैदानाच्या आतमध्ये भेटत आहेत. नॉकआउटचे सामने खऱ्या अर्थानं आपल्याला पाहायला मिळत आहेत. दोन्ही संघांसाठी खरं तर महत्वाचा सामना आहे. जिंकणारा संघ पुढे जाईल. पराभूत संघाला ही स्पर्धा सोडावी लागेल. या स्पर्धेची पुन्हा एकदा वर्षभर वाट पाहावी लागेल. परंतु यावेळेस मात्र पॉइंटच्या डोक्यावरून चेंडू डीप बॅकवर्ड पॉइंटला ट्रॅव्हल झालाय. सीमारेषा पार येतोय खणखणीत चौकार. 4 धावा. यावेळेचा चेंडू पुन्हा एकदा पिक करून पुढे सरसावं. चेंडूला फेकून दिले सीमा पार. पुन्हा एकदा आलाय ब्रँडेड चौकार. 4 अंक मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय संपलं गेले ते 4थ्या क्रमांकाचं. 4 षटकांच्या अखेरीस संघाचा धावफलक पुढे जाऊन पोहोचलोय. स्कोर कार्डवरती 62 धावा धावफलकावरती 4 षटकांच्या अखेरीस पाहायला मिळत आहेत. अजूनही स्लॉग ओव्हरचा खेळ शिल्लक आहे. शेवटचे 12 चेंडू मैदानाच्या आतमध्ये अजूनही शिल्लक आहेत. षटक क्रमांक 5 घेऊन गोलंदाजीच्या मार्कवरती गोलंदाज सज्ज होताना आपल्याला पाहायला मिळतील. समद पुन्हा एकदा गोलंदाजीच्या मार्कवरती तयार होत आहेत. या अगोदर षटकामध्ये जरूर समद मागे ठरलेत, परंतु संघातील प्रमुख गोलंदाज समद आहेत. निश्चितच पुन्हा त्यांच्यावरती विश्वास दाखवला आहे. षटक क्रमांक 5 साठी समद मैदानाच्या आतमध्ये गोलंदाजीच्या मार्कवर तयार होत आहेत. 4 षटकांच्या अखेरीस धावफलक तब्बल 62 या अंकावरती जाऊन पोहोचलोय. षटक क्रमांक 5 घेऊन मुख्य कॉमेंट्री बॉक्स एंड कडनं जर्सी क्रमांक 12 परिधान करून समद मैदानाच्या आतमध्ये तयार होताना पाहायला मिळत आहेत. पहिला चेंडू उजव्या हाताने ओव्हर द विकेट. यावेळेचा चेंडू अक्रॉस द बॅट फटका सजवण्याचा प्रयत्न. टप्पा पडल्यानंतर चेंडूने बरीचशी खतर उंची घेतली मैदानाच्या आतमध्ये. मुन्ना पिंपळे बीट होतोय. डॉट बॉल निर्धाव चेंडू पाहायला मिळणार आहे. संघर्ष नायक चषक 2024 खऱ्या अर्थानं आपण पाहतोय एक मानाची आणि सन्मानाची असणारी स्पर्धा. रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया ठेवले लोणावळा शहर. त्याचप्रमाणे यावेळेचा चेंडू मैदानाच्या आतमध्ये पुन्हा एकदा आपण पाहतोय. टप्पा थोडासा पाठीमागे जरूर घेतला होता, परंतु एक सिंगल धाव्या चेंडूवरती मिळेल. एका सिंगलनं धावफलक पुढे जाईल. स्कोर कार्डवरती 63 धावा मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळतात. समोर आपण पाहतोय मैदानाच्या आतमध्ये गोलंदाजीच्या मार्कवर दाखल झालेत. पहिल्या चेंडूवरती मुन्नानं मागच्या षटकामध्ये समद यांच्या खरं तर मोठी आक्रमण चढवली होती. 2 चौकार 1 षटकार देखील याच गोलंदाजावरती अटॅक केला होता, परंतु आता मात्र निलेश ढगे ऑन स्ट्राईक तयार. आखू टप्प्याचा बॉल. हो यावेळेस मैदानामध्ये उठल्यात अग्नीच्या ज्वाळा आणि मैदानाच्या बाहेर फेकलाय तोफेचा गोळा. निलेश ढगेचा वार. षटकार. यावेळेचा चेंडू मैदानाच्या आतमध्ये आउटसाइड ऑफ होता. बॅकवर्ड पॉइंटला चेंडू खेळून काढलाय. क्षेत्ररक्षक बराचसा दूरवरती आहे आणि चेंडू मात्र जाईल सीमारेषा पार. या चेंडूवरती आलाय खणखणी चौकार. 4 धावा. वैयक्तिक 19 चेंडू आणि 48 धाव्यांची एक दिमागदार खेळी. निलेश उर्फ गोट्या ढगे मैदानाच्या आतमध्ये खेळतोय. गोलंदाज तयार पुन्हा एकदा. समद पुढे सरसावत हा फटका खेळला. फटका फसलाय. नो मॅन्स लँड मध्ये चेंडू मैदानामध्ये एक टप्पा जरूर पडणार आहे.
आणि याचबरोबर 20 चेंडू आणि 50 धाब्यांची खेळी निलेश ढगेची बॅटिंग जी मात्र मैदानामध्ये पाहायला मिळते. फलंदाजी आवडली असेल तर जोरदार टाळ्या वाजवा. 20 चेंडू आणि 50 धावा. मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय दिवस क्रमांक 3 या स्पर्धेचा आहे. तिसऱ्या दिवसामध्ये पहिला सामना टॉस जिंकला, बॅटिंगचा निर्णय घेतलाय आणि बॅटिंगचा निर्णय घेतल्यानंतर तब्बल आपण पाहतो मैदानाच्या आतमध्ये 75 धावा आतापर्यंत फलकावरती आहेत. त्यापैकी 20 चेंडू आणि 50 धावा ह्या निलेश ढगेच्या बॅटमधून आलेल्या आहेत. पहिला सामना आणि जबरदस्त बॅटिंग खऱ्या अर्थाने निलेश ढगेची पाहायला मिळते. प्रतिस्पर्धी संघ देखील तगडा ताकदीवर संघ आहे. त्या संघाकडे देखील मजबूत बॅटिंग ऑर्डर आहे, त्यामुळे त्या संघाला आव्हान देखील तगड्या ताकदीवर देणं गरजेचं आहे. 5 षटकांचा संपला खेळ. 30 चेंडूंच्या खेरीज 77 अर्थात 77 धावा 7 पे 7 डफलकावरती पाहायला मिळतोय. एकही फलंदाज मैदानामध्ये बाद झालेला नाहीये. वैयक्तिक या दोन फलंदाजी जर खेळी पाहिली तर 21 चेंडू आणि 51 धावा निलेश ढगे आहेत. 52 धावा निलेश ढगे आहे. दुसऱ्या बाजूने मुन्ना पिंपळे 9 चेंडू आणि 21 धावा. दोन्ही एंड आक्रमण आहे. दोन्ही फलंदाजाच्या बॅटमधून चौकार षटकारांची आतिषबाजी मैदानाच्या आतमध्ये होते. तब्बल 77 धावा 5 षटकांच्या खरी फलकावरती नोंदवल्यात. मैदानाच्या आतमध्ये शेवटचे 6 चेंडू फेकण्यासाठी नवीन गोलंदाज न्यू बॉल अँड बॉलिंग ट्रॅक वरती रोहित सज्ज होताना पाहायला मिळत आहेत. अखेरचे 6 चेंडू फेकण्यासाठी मैदानाच्या आतमध्ये रोहित गोलंदाजीच्या मार्कवरती दाखल झालाय. पहिल्या 5 षटकांमध्ये तब्बल 77 धावा फलकावरती नोंदवल्या गेल्यात. एकही फलंदाज बाद झालेला नाहीये. पाहूया ही जोडी मैदानाच्या आतमध्ये नॉटआउट मैदानाच्या बाहेर येईल का, आपल्या संघाला एक मजबूत स्थितीमध्ये घेऊन जाणार का, शेवटच्या 6 चेंडूवरती पाहिजे काय होणार. सामन्याचं नायक खलनायक ठरणार षटक, अंतिम षटक गोलंदाजीच्या मार्कवरती. रोहितचा पहिला चेंडू पुढे दिलेला ओव्हरपिचचा चेंडू त्याच्यावरती मुन्ना पिंपळेने घेतलाय भरपूर समाचार. थँक्यू डीजे. गोलंदाज तयार पुन्हा एकदा मैदानाच्या आतमध्ये. रोहित वरती पहिल्या चेंडूवरती आक्रमण चढवलंय. पहिल्या चेंडूवरती षटकार खेळलाय, परंतु यावेळेचा चेंडू मात्र कमी गतीचा होता. चेंज ऑफ पेस, गती परिवर्तन पाहायला मिळाले. मैदानाच्या आतमध्ये टॉट चेंडू पाहायला मिळेल. फलकावरती आपण पाहतोय मैदानाच्या आतमध्ये 83 धावा ज्या स्कोर कार्डवरती स्थिर आहे. आयन 11 या संघाकडून निश्चितच कुठलाही गोलंदाज विकेट घेण्यामध्ये यशस्वी ठरलेला नाहीये. कुठल्याही गोलंदाजाच्या नावावरती सफलता नाहीये. हा चेंडू मैदानाच्या आतमध्ये पुन्हा एकदा गॅप मध्ये फटका खेळलाय. डिफला फिल्डर तैनात आहे. चेंडू अडवतायत, चेंडू फेकतायत, तोपर्यंत एक सिंगल धाव्या चेंडूवरती मिळेल. तगडे ताकदवर फिल्डर आपण पाहतोय मैदानाच्या आतमध्ये. ऑन साइडला सीमारेषे लगत करत क्षेत्ररक्षण करताना वाईडिश लॉंग ऑन मध्ये रोहन घोसगे आपण पाहतोय. डिप मिड विकेटला विजय कदम, डिप स्क्वेअर लेग मध्ये अनिकेत अंबोरे हे क्षेत्ररक्षक खऱ्या अर्थानं ऑन साइडला बेस्ट कॅचिंग पोझिशन मध्ये आहेत, परंतु कुठल्याही प्रकारे चेंडू मात्र तिथे कॅचिंग साठी येत नाहीयेत. ज्यावेळेस फलंदाजाच्या बॅट मधून चेंडू मिडल होतोय त्यावेळेस मात्र चेंडू थेट सीमारेषेच्या बाहेर पोहोचताना मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळतोय. 84 धावा दफलकावरती मैदानाच्या आतमध्ये आहेत. गोलंदाजीच्या मार्कवरती रोहित अखेरच्या अंतिम षटकामध्ये पहिल्या चेंडूवरती जरूर षटकार आहे, परंतु त्यानंतर रोहितचं कमबॅक पाहायला मिळालंय. हो यावेळेचा चेंडू आउट साइड ऑफ होता. त्या चेंडूला फक्त दिशा दिले आणि पाठवले सीमारेषा पार. डीप बॅकवर्ड पॉइंटला येतोय. ब्रँडेड चौकार, 4 धावा. गोलंदाज तयार पुन्हा एकदा मैदानाच्या आतमध्ये. पुढे सरसावा त्यावेळेस निलेश ढगे फुल टॉस चेंडू खिलाडी के मस्तक पे दस्तक देत
चेंडू पोहोचतोय थेट सीमारेषा पार. शेवटच्या चेंडूवर त्याला षटकार. साठी आयन 11 देहरोड या संघाला बनवण्याच्या 95 धावा. वैयक्तिक निलेश ढगेची बॅटिंग जर पाहिली 24 चेंडू आणि 62 धावा, तर दुसऱ्या बाजूने मुन्ना पिंपळ देखील आक्रमक आहे. 12 चेंडू आणि 28 धावा. नॉट आउट या जोडीनं या धावा आपल्या संघासाठी बनवलेल्या आहेत. हे 11 धुरंधर युद्ध मैदानाच्या आतमध्ये दाखल झालेत. दुसऱ्या बाजूने आयन 11 देहरोड या संघाकडून देखील आघाडीचे बॅटर मैदानाच्या आतमध्ये तयार होताना पाहायला मिळणार आहेत. चला बॅट्समनला विनंती आहे, आनंद सर फलंदाज मैदानाच्या आतमध्ये या. लगेच सेकंड इनिंगला आपण पाहतो मैदानाच्या आतमध्ये सुरुवात या ठिकाणी होताना पाहायला मिळतील. नॉकआउटचे सामने खरं तर पाहतो पहिल्या राऊंडचे 4 सामने, त्यानंतर दुसऱ्या राऊंडचा 1 सामना, तिसऱ्या राऊंडचा असे एकूण 7 सामने आपण आज दिवसभरामध्ये खेळणार आहोत. सर्वच सामने खरं तर आपण पाहतो पुरेसे षटकं खेळवण्याचा प्रयत्न आयोजक कमिटीचा असणार आहे. त्यामुळे विनंती आहे सर्व संघांकडून देखील सहकार्याची अपेक्षा या ठिकाणी आयोजक कमिटीला असणार आहे. 11 हनुमान संघ विनंती आहे कॅप्टन रिपोर्टिंग करा. जो संघ उशिरा येईल, जो संघ उशिरा रिपोर्टिंग करेल त्या संघाला 3 धाव्यांची पेनल्टी हा या स्पर्धेचा नियम आहे. त्यामुळे विनंती आहे लवकरात लवकर आपण 11 हनुमान टीम या ठिकाणी रिपोर्टिंग करायचंय. स्पर्धेचे मुख्य आयोजक जर पाहिले तर निश्चित स्वरूपामध्ये आदरणीय कमलशील आनंद मस्के, अध्यक्ष रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया आठवले लोणावळा शहर, त्याचप्रमाणे अध्यक्ष सम्यक क्रांती फाउंडेशन यांच्या माध्यमातून खऱ्या अर्थानं केले गेलेलं एक जबरदस्त आयोजन नियोजन या लोणावळा रेल्वे ग्राउंडच्या भव्य दिव्य मैदानावरती संघर्ष नायक चषक ही स्पर्धा तुम्हाला सर्वांना पाहायला मिळते. दुसरा डाव मैदानामध्ये आनंद चव्हाण आणि रोहन घोसगे ही जोडी मैदानाच्या आतमध्ये तयार होताना पाहायला मिळते. आनंद चव्हाण दुसऱ्या बाजूने आपण पाहतो मैदानाच्या आतमध्ये रोहन घोसगे ही जोडी या आव्हानाचा पाठलाग करण्यासाठी खरं तर ज्या जोडीकडे सक्षम जोडी म्हणून पाहिलं जाणार तीच जोडी मैदानाच्या आतमध्ये आनंद चव्हाण रोहन घोसगे ही जोडी मैदानाच्या आतमध्ये तयार झाली. षटक क्रमांक पहिले घेऊन मैदानाच्या आतमध्ये निश्चित स्वरूपामध्ये आपण पाहणार आहोत धर्मवीर क्रिकेट क्लब बाजे या संघाकडून षटक क्रमांक पहिले घेऊन गोलंदाज निलेश ढगे, मावळ रन मशीन म्हणून खऱ्या अर्थानं ज्या खेळाडूची ख्याती आहे अलीकडच्या काळामध्ये खऱ्या अर्थानं संपूर्ण महाराष्ट्रभरामध्ये
गाजत असलेलं टेनिस क्रिकेटतील एक सर्वात मोठं नाव म्हणून खऱ्या अर्थानं निलेश ढगेकडे पाहिलं जातं. श्रीराम क्रिकेट क्लबचे कॅप्टन या ठिकाणी उपस्थित झालेले आहेत. 11 अनुमान टीम विनंती आहे लवकरात लवकर रिपोर्टिंग करा. प्रतिस्पर्धी टीमचे कॅप्टन शनी या ठिकाणी उपस्थित आहेत. विनंती आहे आपण टॉस साठी या. टॉस आपण करणार आहोत. बॅटच्या दिशेने घेऊन जाईल षटक क्रमांक पहिलं मैदानाच्या आतमध्ये निलेश ढगे ऑन द मार्क मैदानाच्या आतमध्ये. लेट्स प्ले. डावाला सुरुवात. पहिला चेंडू स्ट्रायकर एंडला रोहन होसगे. पहिला चेंडू ब्लॉक स्वरूपाचा. पहिला चेंडू भन्नाट वेगाचा. पहिला चेंडू परफेक्ट यॉर्कर. पहिला चेंडू डॉट बॉल मैदानाच्या आतमध्ये. षटक क्रमांक पहिलं पॉवर प्लेचं मैदानाच्या आतमध्ये मार्गस्थ असताना गोलंदाज निलेश ढगे मैदानाच्या आतमध्ये तयार झाले. आव्हान खरं तर खूप मोठं आहे, परंतु या खेळपट्टीवरती या आव्हानाचा पाठलाग देखील कित्येकदा मी होताना पाहिलाय. त्यामुळे निश्चितच हे आव्हान अवघड जरूर असणार आहे, परंतु अशक्य नसणार आहे. प्रतिस्पर्धी संघ देखील जर पाहिला तर आयन 11 देवरुड हा संघ देखील तितकाच तगडा ताकदवर आहे. या संघाकडे देखील अष्टपैलू खेळाडूंचा भरणा आहे. त्यामुळे आव्हान आणि हा सामना निश्चितच रंगतदार होतील. दरम्यान इथे मिसफील्ड होते. दरम्यान एका धावेचं रूपांतर 2 धावेंमध्ये होतोय. एक एक धाव महत्वाचा, एक एक चेंडू महत्वाचा आहे. प्रत्येक सामन्यामध्ये खऱ्या अर्थानं कित्येक संघ खऱ्या अर्थानं आपण पाहतो एका एका धावेनं एका एका चेंडूवरती घर तर ते पराभूत होताना पाहायला मिळाले. त्यामुळे निश्चितच एका एका धावेला अनन्यसाधारण असं महत्व या खेळपट्टीवरती असणार आहे, या मैदानावरती असणार आहे. यशस्वी स्वरूपामध्ये आपण पाहतोय खरं तर मातीची विकेट, मातीची खेळपट्टी आहे. त्यामुळं सर्व खेळाडूंना देखील सूचना असणार आहे. पहिली धाव आपण क्रीजवरतून घेऊ शकतो, परंतु दुसरी धाव ही तुम्हाला क्रीजच्या बाजूनच घ्यावी लागेल. याची खेळपट्टीच्या बाहेरून कधी दुसरी धाव धावायची आहे याची नोंद घ्या. खेळपट्टीवरून दुसरी धाव जर तुम्ही धावली तर निश्चितच पंच तुम्हाला दंडित करतील. एक धाव शॉट देण्यात येईल. दरम्यान फुल टॉस चेंडू होता. रोहन घोसगेच्या बॅट मधून ताकदवर स्ट्रोक पाहायला मिळतोय. पॉवर प्ले फोडला, भेदला, चिरलाय. या इनिंगचा पहिला चौकार रोहनच्या बॅट मधून आलाय. यावेळेस चेंडू हवेत. ओ हो हो, अतिशय सोपा सुलभ झेल मैदानामध्ये निसटलाय. रनआउटचा चान्स. जरूर पंचांकडे मागणी मैदानाच्या आतमध्ये होते, परंतु इथे आपण पाहतोय मैदानाच्या आतमध्ये आनंद चव्हाण आता मात्र स्ट्रायकर एंडला पाहायला मिळतील. झेल मैदानाच्या आतमध्ये सुटलाय. फिल्डर खतर डीप मिड विकेटचा चेंडू पर्यंत पोहोचला. अगदीच चांगला अंदाज त्यानं घेतला, चांगलं जजमेंट पाहायला मिळालं, परंतु मैदानाच्या आतमध्ये प्रयत्नांचा हात थोडासा अपुरा पडला. मैदानाच्या आतमध्ये झेल सुटल्यानंतर एक सिंगल आली. आखू टप्प्याचा बॉल आनंद चव्हाणच्या बॅटमधून एक ताकदवर स्ट्रोक. चेंडू सीमा पार येतोय. ब्रँडेड चौकार, 4 धावा. गोलंदाज तयार पुन्हा एकदा मैदानाच्या आतमध्ये. झेल सुटल्यानंतर मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय स्ट्राईक रोटेट झाली. आनंद चव्हाण ऑन स्ट्राईक आले आणि त्यानंतर स्ट्राईक मिळाल्यानंतर मोठं आक्रमण, चौकार पाहायला मिळालाय. पुढचा चेंडू. हो हो हो, यावेळेस बॅटची इनसाइड एज. जिथे मात्र क्षेत्ररक्षक शॉट फाईन लेगला चेंडू कव्हर करतील. दरम्यानच्या काळामध्ये आपण पाहतोय एक सिंगल या चेंडूवरती मिळेल. एका सिंगलने संघाचा धफलक पुढे जाईल. स्कोर कार्ड वरती आपण पाहतोय मैदानाच्या आतमध्ये षटक क्रमांक पहिला संपला जाईल. 6 चेंडूंचा डाव संपलाय. धफलकावरती 12 धावा बिना गड्याच्या मोबदल्यामुळे स्कोर कार्ड वरती आहेत. षटक क्रमांक पहिलं ज्याप्रमाणे पहिल्या इनिंग मध्ये धावा खरं तर गोलंदाजांनी खर्च केला, त्याच प्रकारे षटक क्रमांक पहिलं हे दुसऱ्या इनिंग मध्ये देखील पाहायला मिळालंय. 12 धावा मैदानाच्या आतमध्ये आल्यात. एकही फलंदाज बाद झालेला नाहीये. आव्हान 95 धाव्यांचं आहे. पहिल्या षटकामध्ये बनवल्या गेल्यात 12 धावा. युट्यूब लाईव्हच्या माध्यमातून आपण पाहतो 2 कॅमेऱ्याच्या साहाय्यानं ही स्पर्धा लाईव्ह थेट प्रक्षेपित होताना आपल्याला पाहायला मिळते. युट्यूब लाईव्हची संपूर्ण टीम खऱ्या अर्थानं ड्रीम्स क्रिकेट लाईव्ह ही संपूर्ण टीम खरं तर मोठी मेहनत घेते. ऑफिशियल टीम खऱ्या अर्थानं आपण पाहतोय. मुख्य पंच देखील आपण पाहतोय या स्पर्धेमध्ये महत्त्वपूर्ण कामगिरी पार पाडताना पाहायला मिळतात. सलमान शेख सर, उमर साठे सर खऱ्या अर्थानं आपल्याला पाहायला मिळतात.
त्याचप्रमाणे युट्यूब लाईव्हची संपूर्ण टीम, मुख्य कॅमेरामॅन असतील, त्याचप्रमाणे मुख्य ऑपरेटर असतील, सर्वांचं या ठिकाणी मनापासून आभार व्यक्त केले जातील. संघर्ष नायक चषक ही स्पर्धा आपण पाहतोय. इथे मात्र आनंदच्या बॅटच्या रडार मध्ये चेंडू होता, त्यानं फेकून दिला चेंडू लॉंग ऑफला, सीमारेषा पार. 4 धावेंसाठी आतमध्ये पाहतोय चौकार आलाय. चौकारानं संघाचा दफल झटपट वेगानं पुढे सरसवले. 16 धावा दफलकावरती. यावेळेस स्टँड अँड डिलिव्हर मावळ भूषण आनंद. लवकर आपण टॉस साठी या प्रतिस्पर्धी संघाचे कॅप्टन टॉस साठी आलेले आहेत. विनंत आहे टॉस साठी या. फुल टॉस. दिशा खराब. दिशा से फटके तो पडेंगे फटके. चेंडू सीमा पार. अमित भाऊ गवळी स्पोर्ट फाउंडेशन, अक्कर हनुमान आणि त्यांच्या विरोधामध्ये श्रीराम क्रिकेट लोणावळा अर्थात CCL लोणावळा या दोन संघांमध्ये यानंतरचा होणारा सामना. या सामन्याचा टॉस आपण करतोय प्रेझेंटेशन बॉक्स मध्ये. दोन्ही टीमचे कॅप्टन प्रेझेंटेशन बॉक्स मध्ये या. टॉस टॉस करणार आहोत. यावेळेचा चेंडू फुल टॉस. फुल टॉस चेंडू वरती डीप कव्हर पॉइंटला एक ताकदवर स्ट्रोक. आनंद चव्हाणचा खणखणीत चौकार. टॉस आपण करतो. जाऊ मैदानाच्या आतमध्ये. आनंद चव्हाणच्या बॅट मधून सातत्यानं आक्रमण मैदानामध्ये पाहायला मिळतात. आनंद चव्हाण मैदानाच्या आतमध्ये खतर भाजे संघासाठी एक प्रमुख आव्हान. यावेळेस इथे देखील चेंडू बराच काळामध्ये होता. प्रयत्न फिल्डरनं चांगला केला, परंतु तिथे चेंडू निसटल्यानंतर मैदानाच्या आतमध्ये चेंडू सीमारेषे लगत अडवला गेला. दरम्यानच्या काळामध्ये इथे आपण पाहतोय चांगलं क्षेत्ररक्षण मैदानाच्या आतमध्ये होईल. दरम्यानच्या काळामध्ये धावांसाठी धावा धावताना पाहायला मिळेल. 2 धावा या चेंडूवरती येतील आणि या 2 धावींच्या बरोबर संघाचा स्कोर कार्ड पुढे जाईल. मैदानाच्या आतमध्ये दफलकावरती धावा आहेत त्या 32 धावा दफलकावरती मैदानाच्या आतमध्ये आहेत. पुढचा चेंडू. हो यावेळीचा चेंडू इथे मात्र उजव्या स्टीच्या खूपसा बाहेर. मुख्य पंचांचा इशारा. व्हाईट बॉल मैदानाच्या आतमध्ये आहे. षटक क्रमांक दुसरे पॉवर प्लेचं मयूर यांच्या हातामध्ये चेंडू पाहायला मिळतोय. पहिला चेंडू चौकार, दुसरा चेंडू षटकार, त्यानंतर लागोपाठचे 2 चौकार, एक दुहेरी धाव, एक वाईट बॉल. अतिरिक्त धावा या षटकामध्ये खर्च होत आहेत. तब्बल 33 धावा धावफलकावरती. गोलंदाज तयार मयूर. पुन्हा एकदा फुल टॉस चेंडू. इथे पायचे फिल्डर बीट झालाय. पायाखालून चेंडू जाऊन पोहोचला सीमारेषे लगत डीप थर्डमॅनला. बॅकअपचा फिल्डर मात्र इथे जीवाच्या आकांतानं बोलतोय. सीमारेषे लगत तो पोहोचलाय आणि या चेंडूवरती आपण पाहतोय 2 धावा इथे देखील मिळणार आहेत. षटक क्रमांक दुसरं मैदानामध्ये संपले गेले. 12 चेंडूंचा खेळ मैदानामध्ये संपलाय. धावफलकावरती 35 धावा ज्या स्कोर कार्डवरती पाहायला मिळतात. षटक क्रमांक स्पीडअप करा. टीम मीटिंग टाळायची आहे. सहकार्य करा.
यानंतरच्या मॅचचा टॉस आपण पाहतो झालेला आहे. यानंतरचा होणारा सामना श्रीराम क्रिकेट क्लब लोणावळा अर्थात CCL लोणावळा त्यांच्या विरोधामध्ये अमित भाऊ गवळी स्पोर्ट फाउंडेशन 11 हनुमान. चला फिल्डिंग टीम वेळ वाचवा, फिल्डिंग टीम सहकार्य करा, स्पीडअप करा. टॉस झालाय, टॉस जिंकला श्रीराम क्रिकेट क्लब लोणावळा अर्थात CCL लोणावळा टीमनं निर्णय घेतला प्रथमतः फिल्डिंग करण्याचा. मैदानाच्या आतमध्ये जाऊयात. षटक क्रमांक दुसरं संपलं गेले. तब्बल 23 धावा मित्रांनो या षटकामध्ये खर्च झालेल्या आहेत. आनंद चव्हाणचं आक्रमण मैदानामध्ये सुरू आहे. षटक क्रमांक तिसरं घेऊन पुन्हा एकदा विकेटच्या शोधामध्ये, विकेटच्या प्रयत्नामध्ये निलेश ढगे मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतील. निलेश ढगे उर्फ गोट्या ढगे मावळ तालुक्याचं नाव खऱ्या अर्थानं मोठ्या उंचीवरती नेणार आहे हा खेळाडू आहे. चला स्पीडअप करायचा फिल्डिंग टीम, वेळ वाचवा. गोलंदाज तयार पुन्हा एकदा निलेश. यावेळेचा चेंडू रोहन पुढे सरसावत खेळण्याचा प्रयत्न, चेंडू बॅटवरती मिळत नाहीये. स्वतःवरती नाराजगी व्यक्त करताना रोहन इथे पाहायला मिळतोय. मैदानाच्या आतमध्ये पहिला चेंडू डॉट आहे. पहिल्या चेंडूवरती कुठल्याही प्रकारची धाव नाहीये. 35 धावा धावफलकावरती स्थिर आहेत. अजूनही आपण पाहतोय 15च्या सरासरीनं मैदानाच्या आतमध्ये धावेंची गरज. यावेळेचा चेंडू पुन्हा एकदा आखू टप्प्याच्या बॉलला आक्रमण चढवण्याचा प्रयत्न, परंतु निलेश ढगेचा भन्नाट वेग आहे. या वेगानं, या प्रचंड वेगानं फलंदाज रोहन घोसगे मैदानाच्या आतमध्ये बीट होताना पाहायला मिळालाय. 30 सर्कलच्या बाहेर 5 फिल्डर आपल्याला पाहायला मिळतात. डीप स्क्वेअर लेग, मिड विकेट, लॉंग ऑन या क्षेत्रामध्ये आपण पाहतोय फिल्डर मैदानामध्ये सीमारेषे लगत पाहायला मिळतात. दुसऱ्या बाजूने डीप एक्स्ट्रा कव्हरला देखील आपण पाहतोय फिल्डर तैनात आहेत. कव्हर पॉईंट मध्ये देखील एक क्षेत्ररक्षक डीप मध्ये तैनात आहे. 5 क्षेत्ररक्षक 30 सर्कलच्या बाहेर मैदानाच्या आतमध्ये. गोलंदाज पुन्हा एकदा निलेश ढगे तयार होत आहेत. पहिले 2 चेंडू डॉट मैदानाच्या आतमध्ये आलेत. तिसरा चेंडू रोहन घोसगेसाठी मैदानाच्या आतमध्ये. या चेंडूवरती मोठा प्रहार जरूर पाहायला मिळाला. काऊ कॉर्नर रिजनला चेंडू कव्हर केला गेलाय, परंतु एक सिंगल येईल आणि एका सिंगलनं स्ट्राईक रोटेट होईल. धावफलकावरती 36 धावा या एका धावेच्या मदतीने पाहायला मिळतात. मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय पहिले 2 चेंडू डॉट, त्यानंतर आलेली एक सिंगल. मैदानामध्ये 36 धावा धावफलकावरती समीकरण बदलतंय. हा चेंडू हलक्या हाताने कट केला. इथे मात्र पहा काय होतंय, चेंडूला दिशा देण्याचा प्रयत्न, बॅटचा फेस लवकरात लवकर क्लोज झाला, टॉपेज घेतले आणि त्यानंतर मैदानामध्ये एक चांगला झेल पाहायला मिळालाय. धक्का क्रमांक पहिला, ज्या विकेटची गरज होती तो विकेट आलाय. फलंदाज आनंद चव्हाण बॅक टू द पवेलियन. मध्ये आपण पाहतोय पवन मावळ परिसरातील खऱ्या अर्थानं आपण पाहतोय अष्टपैलू खेळाडू म्हणून सातत्यानं ओळखला जाणारा 36 धावा धावफलकावरती आहेत. षटक क्रमांक 3 निलेश ढगेने आतापर्यंत 4 चेंडू फेकलेत, केवळ 1 धाव खर्च केली. षटक क्रमांक 2 मध्ये. चला स्पीडअप करा मित्रांनो, वेळ वाचवा. विनंती आहे सर्व खेळाडू तुम्ही सहकार्य करणं गरजेचं आहे, अन्यथा मॅचेसची षटकं कमी केली जातील, त्याला कुठल्याही प्रकारे आयोजक जबाबदार राहणार नाही याची नोंद घ्या. गोलंदाज तयार. हा चेंडू फुलर लेनचा अनिकेतसाठी मैदानाच्या आतमध्ये इथे ऑन साईडला फटका खेळला गेलाय. क्षेत्ररक्षक मयूर त्या ठिकाणी चेंडूपर्यंत पोहोचले. सिंगल येईल आणि या सिंगलच्या बरोबरच मैदानाच्या आतमध्ये संघाचा धावफलक पुढे जाईल. 37 धावा धावफलकावरती आहेत. रोहन घोसगे दुसऱ्या बाजूने अनिकेत अंभोरे सातत्यानं मावळ तालुक्याचा हप्पीस टेनिस क्रिकेट गाजवणारे एक खेळाडू आहेत. अलीकडच्या काळामध्ये फुलपीस टेनिस क्रिकेटमध्ये देखील आपली छाप सोडताना जरूर पाहायला मिळत आहेत. आयन 11 या संघाकडून आपण पाहतो ही जोडी मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय. षटक क्रमांक 2 मध्ये मयूरनं ज्या काही अतिरिक्त धावा खर्च केल्या त्या धावेंना कात्री लावण्याचं काम इथे निलेश ढगेने केलंय. षटक क्रमांक संपलं गेलं 3ऱ्या क्रमांकाचं. या षटकामध्ये केवळ आणि केवळ 3 धावा खर्च करत एक फलंदाज ज्या विकेटची गरज होती तो आनंद चव्हाण मैदानाच्या आतमध्ये बाद केलाय. 3 षटकांचा संपला खेळ.
18 चेंडूंच्या खरी फलकावरती धावा आहेत त्या 38 धावा विजयासाठी शेवटचे 18 चेंडू 57 धावांची गरज आहे. आपली प्लेइंग 11 ची नावं या ठिकाणी जमा करायची आहे. विनंती आहे सूचनेकडे लक्ष द्या. जाऊ मैदानामध्ये 18 चेंडू 57 धावांची गरज आहे. एक मोठं आव्हान, एक ताकदवर आव्हान मैदानाच्या आतमध्ये ठेवलं गेले. या आव्हानाचा पाठलाग करण्याची ताकद रोहन गोजगेकडे आहे. फुल टॉस चेंडू त्याच्यावरती चढवले आक्रमण. फुल टॉस वरती फुल टॉस वसूल. षटकार 6 धावा. चढवलेला हल्ला पहिला चेंडू सीमारशीच्या बाहेर पाठवलाय. षटकार खेळलाय. गोलंदाज तयार. हो हा चेंडू उजव्याष्टीच्या खूपसा बाहेर. मुख्य पंच सलमान शेख आपले हात जमिनीलगत समांतर करत कळवत आहेत हा चेंडू वाईड आहे, अतिरिक्त आहे. एक एक्स्ट्रा धाव फलकावरती नोंदवली जाणार आहे. या एका धावेच्या मदतीने संघाचा धावफलक पुढे जातोय. मैदानाच्या आतमध्ये स्कोर कार्ड वरती 45 धावा फलकावरती आहेत. पुढचा चेंडू घेऊन गोलंदाज तयार मयूर. मयूरचे उर्वरित चेंडू या सामन्याचे निर्णायक चेंडू ठरताना पाहायला मिळणार आहेत. रोहन गोजगे यावेळेस घुटना टेक, फटका देख, निलेश जगे डाऊन द बॉल. परंतु इथे खिलाडी के मस्तक पर दस्तक देत चेंडू जाऊन पोहोचेल सीमारेषेच्या बाहेर. पाठच्या 2 चेंडूवरती 2 षटकार मैदानामध्ये आलेत. सामना अजूनही संपलेला नाहीये. 16 चेंडू विजयासाठी 44 धावांची गरज आहे. जबरदस्त फलंदाजी रोहन घोसगे मैदानामध्ये करतोय. पहिला चेंडू षटकार. डेड बॉलचा इशारा पंच या ठिकाणी करतायत. यावेळेचा चेंडू मैदानाच्या आतमध्ये तितकासा बॅटवरती मिळत नाहीये. एक सिंगल आले, दुसरीचा प्रयत्न पाहिजे इथे होणार का? नकार मैदानाच्या आतमध्ये कळवलाय. रोहन घोसगेच्या बॅटमधून पहिल्या 2 चेंडूवरती 2 षटकार आलेत. मैदानाच्या आतमध्ये इथे मात्र एक सिंगल येईल. आता मात्र स्ट्रायकर एंडला अनिकेत अंबोरे हा फलंदाज आपल्याला खेळताना पाहायला मिळणार आहे. अनिकेतकडे देखील ताकद आहे. लांबला पल्ल्याचे चौकार षटकार खेळण्याची क्षमता या खेळाडूकडे आहे. मॅच जिंकून देण्याची ताकद देखील अनिकेतकडे आहे. बेस्ट वर्सेस बेस्टचा मुकाबला. सामना निश्चितच रंगतदार होणार, यामध्ये कुठल्याही प्रकारची शंका नाहीये. गोलंदाज तयार मयूर मैदानाच्या आतमध्ये. हो यावेळेस अनिकेतच्या टप्प्यामध्ये चेंडू आलाय आणि टप्प्यामध्ये आल्यानंतर त्याने चेंडूचा कार्यक्रम केला. चेंडू सीमा पार. षटकार 6 धावा. षटकार मैदानाच्या आतमध्ये येताना पाहायला मिळालाय. पुन्हा एकदा गोलंदाजीच्या मार्कवर तयार. पहिल्या 2 चेंडूवरती 2 षटकार रोहनच्या बॅटमधून आले. त्यानंतर एक सिंगल घेतली. अनिकेत स्ट्राईक ऑन आला आणि अनिकेतने देखील आपली क्षमता दाखवली. षटकार खेळलाय.
धावफलक मात्र झटपट वेगाने पुढे सरसावले. 58 धावा. यावेळेस फटका बसला. चेंडू हवेत. क्षेत्ररक्षक डाऊन द बॉल. फलंदाज अनिकेत अंबोरे बाद. बारा चेंडू 35. मॅच ऑन पुन्हा एकदा पाहायला मिळते. 60 धावा धावफलकावरती आहेत. विजयासाठी 35 बनवायच्यात. 12 चेंडू 35 धावा. मैदानाच्या आतमध्ये शेवटचे 12 चेंडू. विजयासाठी 35 धावांची गरज आहे. षटक क्रमांक 5 वे घेऊन निर्णायक षटक हाताळण्यासाठी नवीन गोलंदाज गोलंदाजीच्या मार्कवरती येताना पाहायला मिळत आहेत. 5व्या षटकासाठी मैदानाच्या आतमध्ये विश्वास खऱ्या अर्थानं आपण पाहतोय कुठल्या गोलंदाजावरती दाखवलं जाईल. अनुभवी गोलंदाज गोलंदाजीच्या मार्कवरती बंटी कवडे सज्ज होताना पाहायला मिळत आहेत. सातत्याने या संघामध्ये आपण पाहतोय डेथ ओव्हर मध्ये गोलंदाजी करणारे बंटी कवडे मैदानाच्या आतमध्ये गोलंदाजीच्या मार्कवरती दाखल होत आहेत. 12 चेंडू 35 धावा हे समीकरण आहे. या षटकामध्ये निश्चितच या सामन्याचं समीकरण जवळपास स्पष्ट होताना पाहायला मिळणार आहे. या षटकामध्ये जर अधिकच्या धावा आल्या तर मॅच मध्ये बॅटिंग करणारा संघ आयन इलेव्हन राहील. परंतु या षटकामध्ये लागोपाठचे डॉट बॉल आले, विकेट आले तर मात्र या सामन्यामध्ये धर्मवीर क्रिकेट क्लब भाजे हा संघ आपलं वर्चस्व गाजवताना जरूर पाहायला मिळेल. त्यामुळे हे षटक अतिशय महत्वाचं आहे. गोलंदाज तयार. पहिला चेंडू इथे मात्र आउटसाइड ऑफ व्हाईट बॉल. मुख्य पंचामर साठी सरकळवत आहेत. एक अतिरिक्त धाव या चेंडूवरती जरूर मिळणार आहे. एका धावेने धावफलक वाढेल. स्कोर कार्ड पुढे जाईल 61 अंकावरती. शेवटचे 12 चेंडू बनवायच्या 34 धावा. शेवटच्या ओव्हरसाठी निश्चितच चौपान यांचं षटक राखून ठेवलं गेलंय. परंतु सेकंड लास्ट ओव्हर देखील तितकीच महत्वाचे आहे. बंटी मैदानामध्ये दाखल झालेत. पहिला चेंडू जरूर खराब आहे परंतु पुढे सरसावत. यावेळेस रोहन घोसगेचा वार. चेंडू आउट ऑफ द पार्क. ये लगा ब्रांडेड षटकार 6 रन. या षटकाराच्या मदतीने संघाचा धावफलक पुढे जाऊन पोहोचते. 67 धावा मैदानाच्या आतमध्ये धावफलकावरती पाहायला मिळत आहेत. जिंदगी का रास्ता आसान नहीं होता, बिना संघर्ष या कोई महान नहीं होता, और जब तक ना पड़े हथौड़े के घाव तब तक पत्थर भी भगवान नहीं होता. प्रयत्न आज मैदानाच्या आतमध्ये करायचंय. आपल्या संघासाठी लढायचंय. हा निर्धार हा निश्चय आज तुम्हाला करावा लागणार आहे. शेवटचे चेंडू आपण पाहतो मैदानाच्या आतमध्ये शिल्लक असणार आहेत ते 11 आणि 11 चेंडू मध्ये विजयासाठी बनवायच्या त्या 28 धावा. सर्व खेळाडूंसाठी सूचना असणार आहे. पंचांची परवानगी घेतल्याशिवाय तुम्ही मैदानाच्या आतमध्ये येऊ नका. जर काय हवं असेल तर पंचांशी अगोदर बातचीत करा. यावेळेस रोहन घोसगे इथे फटका फसलाय. फिल्डर
स्वतः इथे बॉलवर डाऊन द बॉल, झेल निसटलाय. कॉट अँड बॉलची संधी होती मैदानाच्या आतमध्ये, निश्चितच हा झेल सोडलाय, हा कॅच सोडलाय की मॅच सोडली. येणारे चेंडू आपल्याला सांगून जाणार आहेत. रोहन घुसगेला मैदानाच्या आतमध्ये जीवदान मिळाले. हे दुसरं जीवदान खरं तर रोहन घुसगेला आहे. या अगोदर देखील रोहन घुसगेचा एक झेल निसटला होता, त्यावेळेस तो केवळ सिंगल डिजिट मध्ये खरं तर धाफलकावरती खेळत होता, परंतु यावेळेस तो मात्र भन्नाट फॉर्म मध्ये पाहायला मिळतोय. तो भन्नाट टच मध्ये आहे, त्याच्या बॅटवरती चेंडू परफेक्ट मिडल होत आहेत. अशा परिस्थितीमध्ये एक सोपा झेल सुटलाय, डॉट बॉल जरूर आलाय, परंतु ओ हो इथे चांगलं कमबॅक मैदानामध्ये गोलंदाज पाहायला मिळते. शेपल होऊन रोहन घुसगेनं मैदानाच्या आतमध्ये शॉट ऑन पुल करण्याचा प्रयत्न जरूर केला, परंतु मैदानामध्ये एका दिशेने चेंडू एका दिशेने बॅट पाहायला मिळाली. कुठल्याही प्रकारे बॅट आणि बॉलचा संपर्क नाहीये. मैदानाच्या आतमध्ये डॉट चेंडू, निर्धाव चेंडू पाहायला मिळतोय. बंटी कवडे ऑन द मार्क, पुन्हा एकदा गोलंदाजीच्या मार्क वरती. लागोपाठचे 2 डॉट बॉल आलेत. हा चेंडू ऑन द कार्पेट फटका खेळलाय. पहिली सिंगल धाव झटपट वेगाने पळून पूर्ण केली गेलीत. दुसऱ्या धावेचा प्रयत्न आहे निलेश ढगेच्या हातामध्ये, चेंडू पहिल्या अटेम्प्ट मध्ये आलेला नाहीये आणि 2 धावा इथे सहज पद्धतीने पळून पूर्ण होत आहेत. या 2 धाव्यांच्या बरोबरच संघाचा धावफलक पुढे जाईल 69. 69 धावा धावफलकावरती मैदानाच्या मध्ये पाहायला मिळत आहेत. आकडे बदलणारा खेळ, आकडे बदलायला लावणारा खेळ, तमाम भारतीयांचा श्वास बनलेला क्रिकेटचा खेळ जो आपण पाहतो मैदानाच्या आतमध्ये. आणि या खेळाचा धगधगता थरार संघर्ष नायक चषक 2024 ही स्पर्धा मैदानाच्या आतमध्ये आहे. यावेळेचा चेंडू पुन्हा एकदा इथे देखील चेंडूने उंची घेतली, लांबी कमी, नो मॅच लँड मध्ये चेंडू पडेल, निर्मनुष्य जागा, फलंदाज सुदैवी ठरलाय आणि या चेंडूवरती 2 धावा मैदानाच्या आतमध्ये पळून पूर्ण केले जात आहेत. या 2 धाव्यांच्या बरोबरच संघाचा धावफलक मैदानाच्या आतमध्ये पुढे जाते. धावफलकावरती 71 71 धावा धावफलकावरती मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळत आहेत. गोलंदाज तयार, पुन्हा एकदा बंटी आपण पाहतो मैदानाच्या आतमध्ये. शेवटचा बॉल या ओव्हरचा आहे. 7 चेंडू शिल्लक आहेत, 24 धाव्यांची गरज. 7 चेंडू आणि 24 धावा हे समीकरण मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतंय. या चेंडूवरती बॅटिंग टीमला मोठा बिगिट गरजेचा आहे, फिल्डिंग टीमला डॉट बॉल किंवा विकेट गरजेचा आहे. 7 चेंडू 24 हे समीकरण मैदानाच्या आतमध्ये. अडला शिला दरदा, पडला शिला दरदा, पराभवाच्या भयाने रात्री रडला शिला दरदा, झाले गेले विसर. अश्रूआवर, मुठावर, लक्षावरती ठेव नजर. अजून एक तू प्रयत्न केलाय. बॉलर बंटी कवडे, बॅटची हलकीशी काढा. फलंदाज रोहन घुसगे मैदानाच्या आतमध्ये होतोय बाद. धक्का क्रमांक 2, फलंदाज मैदानाच्या आतमध्ये बाद झालाय. फलंदाज आनंद मैदानाच्या आतमध्ये दाखल होत आहेत. अक्षय मैदानाच्या आतमध्ये दाखल होत आहेत. विकेट मैदानामध्ये येताना पाहायला मिळाले शेवटच्या बॉलवरती. स्ट्रायकर एंडला पण पाहतोय विजय कदम. शेवटचे 6 चेंडू, विजयासाठी 24 धाव्यांची गरज. 6 चेंडू 24. सोपान मैदानाच्या आतमध्ये गोलंदाजीच्या मार्कवरती दाखल झालाय. विजय कदमला 6 चेंडूपैकी 4 चेंडू सीमारेषेच्या बाहेर पाठवावे लागतील. 4 चेंडूवरती 4 बिघिट इथं गरजेचे असणार आहेत. पहिला चेंडू फुलटॉस, सोपानचा हा चेंडू. फलंदाज विजय कदम बॅक टू द पवेलियन. चांगला झेल मुन्ना प्लेंटी फ्लाय, विकेट.
दास न्यू बॅटर मैदानामध्ये दाखल होत आहेत. शब्बीर पहिला चेंडू शब्बीर साठी यावेळेस हवाई सफर केलाय. क्षेत्ररक्षक बनेल दर्शक, दर्शक बने दिवाने. चेंडू आउट ऑफ द पार्क. षटकार 6 धावा. खूपसा बाहेर. मॅच अजूनही ऑन आहे. वाईट बॉल आलाय. एक अतिरिक्त अंतर धावफलकावरती वाढेल. स्कोर कार्ड पुढे जाईल. धावफलकावरती एका धावेच्या मदतीनं 78 धावा. पुन्हा एकदा फुलरलेनचा चेंडू होता. यावेळेस मात्र फटका तितकासा प्रॉपर जरूर नाहीये. एक सिंगल येईल. दुसऱ्या धावेचा प्रयत्न होतोय आणि याच बरोबर 2 धावा मैदानाच्या आतमध्ये पळून पूर्ण होत आहेत. या 2 धाव्यांच्या मदतीने संघाचा धावफलक पुढे जात आहे. मैदानाच्या आतमध्ये स्कोर कार्ड वरती आपण पाहतोय 80 धावा ज्या धावफलकावरती पाहायला मिळत आहेत. पुढचा चेंडू घेऊन गोलंदाज तयार मैदानाच्या आतमध्ये. यावेळेचा चेंडू डॉट बॉल. डॉट चेंडू मैदानाच्या आतमध्ये. शेवटचे 2 चेंडू मैदानामध्ये शिल्लक. 15 धाव्यांची गरज. एक डॉट बॉल खरं तर अतिशय महत्वाचा जो यापूर्वी आपण पाहिलाय. 2 चेंडू 15. पुन्हा एकदा गोलंदाज यावेळेस तयार झालाय जरूर, परंतु तिथे मात्र फलंदाजाच्या बॅटमधून शब्बीरच्या बॅटमधून चेंडू जातोय सीमा पार. षटकार. एक चेंडू 9 धाव्यांची गरज. ओ हो यावेळेचा चेंडू इथे डॉट बॉल. निर्धाव चेंडू मैदानाच्या आतमध्ये. 8 धाव्यांनी इथे मात्र हा सामना आपल्या खिशात घातलाय. धर्मवीर क्रिकेट क्लब भाजे या संघानं. विजय संघाचं हार्दिक हार्दिक अभिनंदन. पराभूत संघाचे मनापासून आभार. मॅन ऑफ द मॅच, प्लेअर ऑफ द मॅच चे मानकरी ठरतायत. नो डाऊट 50 पूर्ण केली. गोलंदाजी करत असताना देखील विकेट मिळवल्यात निलेश ठगे.